गणपतीमध्ये तुमचा माझा युवकांचा असू दे किंवा आता अनेक मुली यात सहभाग घेतात. तसा आता पुरुष प्रधान हा गणेशोत्सव नाही राहिलेला. आपल्याच तोडीला तोड महिलांचा पण सहभाग आपल्याला यात पाहायला मिळतो. अगदी आपल्या घरापासून जर सुरुवात केली ना, तर जेवढी आपल्याला उत्सुकता असते ना या गणेशोत्सवाची, तेवढीच आपल्या आईला, बहिणीला किंवा आपल्या घरातल्या या ज्या महिला असतात या सगळ्यांना असतो. या महिलांचं, या बायकांचा मूळ काम काय आहे, तर या उत्सवात गणपती सोबत अनेकांच्या घरी गौरी बसतात बघा. तर या गौरीचा फराळ असतो, या गौरीचं सगळं पूजन असतं. त्यावेळेस आपल्या घरात जे पै पाहुणे येतात त्यांची उडबस असते. या छोट्या आपल्या घरातल्यापासून आज गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या या ज्या काय अनेक वस्तू असतील, प्रसाद असतील, या प्रसादांमधला महत्वाचा भाग म्हणजे मोदक असेल. या मोदकाचं एक व्यावसायिकरण खूप प्रमाणात आज वाढलेलं आहे. यातला देखील महिलांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. खूप मोठमोठे शेफ आज होत आहेत पुरुष, पण महिलांच्या हातची चव ही वेगळीच. या गणेशोत्सवाने अनेक अशा महिलांना देखील रोजगार दिलेला आहे. आज आपल्या पुण्यातील अशा अनेक प्रसिद्ध महिला व्यावसायिके ज्यांचे मोदक असू दे किंवा ज्यांचा हातचा फराळ आहे हा आवर्जून लोक घ्यायला जातात. एवढंच काय, तर आज तो पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्रात, भारतात, अगदी 7 समुद्रापार संपूर्ण जगभरात जातो. तर हा महिलांचा सहभाग देखील या गणेशोत्सवात फार महत्वाचा आहे बरं का.